नमस्कार, मी संदीप देसाई. आपण पाहताय आज दिनांक. दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया हेडलाईन्सने. बिपिन रावत आणि अन्य 12 जणांचं पार्थिव नवी दिल्लीत. पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी वाहिली आदरांजली. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या फोनमध्ये सापडली गट क मध्ये नोकरी लावलेल्यांची यादी. गट क च्या पेपरफुटीचे पुरावे सापडल्याची ही माहिती. नागपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की. छोटू भोयरऐवजी मंगेश देशमुखांना पाठिंबा जाहीर. वर्षभरापासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन मागे. सरकारशी झालेल्या चर्चेनंतर शेतकरी नेत्यांची घोषणा. अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ अडकले लग्न बंधनात. शाही विवाहाचे फोटो व्हिडिओ आले समोर. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह इतर लष्करी अधिकाऱ्यांचं पार्थिव पालम विमानतळावर आणण्यात आले. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अजित डोवाल, मनोज नरवणे यांनी मृत अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळेला पंतप्रधान मोदी आणि राजनाथ सिंह यांनी मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. दरम्यान उद्या सीडीएस बिपिन रावत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपण बघितलं काल तमिळनाडूच्या कोन्नूरमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि त्यासोबतच एकूण 13 जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला. वेलिंग्टनला एका कार्यक्रमासाठी बिपिन रावत निघाले होते. ते तिथल्या कॅडेट्सशी संवाद साधणार होते. मात्र अवघ्या 2 किलोमीटर मागे असताना हा दुर्दैवी अपघात झालेला आहे. सीडीएस बिपिन रावत, देशाचे पहिले सीडीएस असलेल्या बिपिन रावत यांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यांची पार्थिव आज दिल्लीतल्या पालम विमानतळावर आणण्यात आलेल्या आहेत. आणि यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, त्याचबरोबर संरक्षण सल्लागार अजित डोवाल, लष्कर प्रमुख मनोज नरवणे आणि वायुदल प्रमुख चौधरी यांनी ही आदरांजली वाहिली आहे. सीडीएस बिपिन रावत यांचं पार्थिव दिल्लीच्या पालम विमानतळावर दाखल झालं तेव्हा त्यांच्या 2 मुलींची मनस्थिती कशी असेल याची कल्पनाही करवत नाहीये. आई आणि वडील यांचा एकाच वेळी मृत्यू होणं, आई वडिलांचं छत्र कायमचं हरपणं, याचं दुःख किती असेल याची कल्पना न केलेलीच बरी. रावत यांना 2 मुली, मोठी कृतिका आणि लहानी तारिणी. कृतिका यांचा विवाह झालाय तर त्या मुंबईमध्ये असतात, तर तारिणी या दिल्ली हायकोर्टात वकिली करतात. दोघींनाही रावत दाम्पत्यानं लाडानं वाढवलंय. रावत यांच्या सततच्या पोस्टिंगमुळे अनेक शहरांमध्ये राहण्याची संधी दोघींना मिळाली. दोघी आपापल्या पायांवर उभ्या राहिल्या. सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण नियतीच्या मनात वेगळंच क्रूर खेळ सुरू होते. बुधवारी दुपारी रावत यांच्या पत्नी आणि अन्य 11 जणांवर काळानं घाला घातला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. कुटुंबियांच्या मनात आता राहिल्या फक्त आठवणी. या आठवणींचा आज आधार घेत त्यांना उर्वरित आयुष्य व्यतीत करायचं. भारताचे सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर आता विविध शक्यता वर्तवण्यात येत आहेत. कुणी म्हणतंय घातपात असू शकतो, कुणी चीनकडे बोट दाखवतंय, तर कुणी सायबर वॉरफेअरची शक्यता बोलून दाखवतंय. बघूया एक रिपोर्ट. सीडीएस रावतांच्या चॉपरचा अपघात की घातपात? समाजातून विविध शक्यता व्यक्त. चौकशी अंतीत सत्य समोर येणार. देशाचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा बुधवारी अपघात झाला, ज्यामध्ये रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. हा अपघातच होता की घातपात होता, असे प्रश्न आता अनेक जण विचारू लागले. घातपात करून
देशाचे शत्रू चीन आणि पाकिस्तान आणि त्यांचे समर्थक जे भारतात आहेत त्यांनी तर तो अपघात घडवला नाही. म्हणजे काय नेमकं केलं, पेट्रोलमध्ये काहीतरी मिश्रण घातलं, हेलिकॉप्टरचे काही स्क्रूज लूज केले, किंवा सरळ ज्याच्याकरता चीन प्रसिद्ध आहे की सायबर अटॅक करून त्यांची जी कम्युनिकेशन सिस्टीम होती ती बंद पाडली. एरव्ही वाचाळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुब्रमण्यम स्वामींनी थेट चीनकडेच इशारा केला आहे. Cyber warfare, is just a laser, reaches the object and it burns up. So, is this one of that? That means we are extremely vulnerable, and we have taken the Chinese threat very lightly. रावत यांच्या अपघाती निधनाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही संजय राऊतांनी केली आहे. लेकिन हमारे सेनापति ऐसे हेलीकॉप्टर में मारे जाते हैं. लोगों के मन में कुछ शंकाएं हैं. क्या चल रहा है, क्या हुआ है? मुझे लगता है हमारी सरकार भी अब तक इस सदमे से बाहर नहीं आई होगी बिपिन रावत जी के मृत्यू के बाद. या अपघाताची चौकशी करण्यासाठी तिन्ही सैन्य दलांच्या प्रतिनिधींचा समावेश असणारी समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे या चौकशीतून सत्य काय आहे ते बाहेर येईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सीडीएस पदाची जबाबदारी कुणावर सोपवणार याची चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे सीडीएस पदासाठी 2 मराठी अधिकाऱ्यांची नावं चर्चेत आहेत. बघूया. जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर सीडीएस पदी कोण? सीडीएस पदावर कुणाची लागणार वर्णी? 2 मराठी अधिकाऱ्यांची नावं चर्चेत. तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये झालेल्या विमान अपघातात देशाचे पहिले चीफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर पुढचा सीडीएस कोण अशी चर्चा सुरू झाली आहे. आता या पदासाठी 2 नावं चर्चेत आहेत. त्यातील पहिलं नाव म्हणजे लष्कर प्रमुख मनोज नरवणे आणि दुसरं नाव आहे वायुदल प्रमुख VR चौधरी यांचं. या दोघांपैकी एकाची वर्णी सीडीएस म्हणून लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे दोनही अधिकारी मराठमोळे आहेत. सध्या जे सिनियर मोस्ट आहेत ते आहेत जनरल नरवणे. त्यांचा अनुभव प्रचंड आहे आणि त्यांची सुद्धा सैन्यामध्ये जवळजवळ 38-40 वर्ष अशी सर्व्हिस आहे. प्रचंड अनुभव त्यांना प्रॅक्टिकली लढण्याचा आहे, सगळ्या शत्रूंचा आहे. तर त्याच्यामुळे आणि सध्या जे सिनियर मोस्ट जे अधिकारी आहेत आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे तेच आहेत. भारताच्या सीमेवर चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. अशातच सीडीएस हे सर्वोच्च लष्करी पद असून ते फार काळ रिकामं ठेवता येणार नाही. कोणाला निवडायचं याकरता सरकार अनेक गोष्टींचा विचार करेल. त्यांचा अनुभव, त्यांची क्षमता, त्यांची लढण्याची कॅपेबिलिटी, त्यांनी याच्या आधी सुरक्षेमध्ये काय योगदान दिलेलं आहे, याच्या पुढच्या युद्धामध्ये त्यांचं काय योगदान असेल हे सगळं सांगितलं जाईल. परंतु जनरल नरवणे ज्यांचं सिलेक्शन व्हायची शक्यता ही सध्या तरी जास्त वाटते. जनरल बिपिन रावत यांच्या अंत्यसंस्कारानंतर नव्या सीडीएस बाबत घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे या 2 अधिकाऱ्यांपैकी कुणाची वर्णी लागतेय हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या. ओबीसी आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात. निवडणुका झाल्या तर ओबीसींवर अन्याय होईल असंही त्यांनी म्हटलंय. राज्य सरकार योग्य ती भूमिका न्यायालयासमोर मांडणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. राज्यामध्ये कुठल्याही निवडणुका होत असताना शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि ओपन या सगळ्या घटकाला त्यांना तिथं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. आपण संविधानाचा आदर करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला कायदा दिलेला आहे त्या कायद्याचा आदर करतो. त्यावेळेस इतर घटकाच्या बाबतीमध्ये ओपन, SC ST ह्या वर्गाच्या करता निवडणुका होणार आणि जो मोठा वर्ग इतर मागासवर्गीय OBC ज्याला आपण म्हणतो अदर बॅकवर्ड क्लास, त्यांना जर जागा तशाच रिक्त ठेवायच्या तर हे बरोबर नाही. मग सगळंच थांबवा, त्याबद्दलचा पण निर्णय घ्या आणि मग एकत्र निवडणुका घ्या.
2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या मनातील मुख्यमंत्री कोण याचं उत्तर खुद्द जितेंद्र आव्हाडांनीच दिलंय. बघूया. 2024 मध्ये कोण असणार सीएम पदाचा उमेदवार? कोण आहे पवारांच्या मनातील मुख्यमंत्री? जितेंद्र आव्हाडांनी दिलं उत्तर. महाराष्ट्रात सध्या जरी आगामी पालिका निवडणुकांची चर्चा असली तरी जितेंद्र आव्हाडांच्या मनात बहुधा 2024चे विचार सुरू आहेत. नवी मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी चक्क पवारांच्या मनातली गोष्ट बोलून दाखवली. 2024 साली महाविकास आघाडीचा सीएम पदाचा उमेदवार कोण असेल आणि शरद पवारांच्या मनातले मुख्यमंत्री कोण याचं उत्तरही आव्हाडांनी दिलं. पवार साहेबांनी पुण्यामध्ये आपल्या मित्रांसमोर परवा बोलताना सांगितलं, हे मी खासगीतलं सांगतोय, की 2024ला सुद्धा हेच सरकार येईल आणि उद्धवराव मुख्यमंत्री. पवारांच्या मनातली गोष्ट काँग्रेसला मान्य आहे की नाही हे अजून माहित नाही बरं का. तसंही उद्धव ठाकरेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहणार असं साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत म्हणालेच होते. राजकारण सुरूच राहील. मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी मतभेद नाहीत हे मात्र यावरून स्पष्ट होतं. नवी मुंबईतून विकास मिरगणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. शरद पवारांच्या मनात आता जरी उद्धव ठाकरे असतील तर 2024 पर्यंत तेच राहतील का, हाही खरा प्रश्न आहे. यानंतर बघूया पुढची बातमी. राजकीय पक्षांचे नेते मुद्द्यांची लढाई सोडून वेगळ्याच मार्गावर निघाले. त्यांच्या अशा वागण्यामुळे नेत्यांना झाले तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांना पडलाय. बघूया एक रिपोर्ट. राजकीय पक्षांच्या नेत्यांना झालंय तरी काय? मुद्द्यांची लढाई सोडून नेत्यांची शिवीगाळ. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला बट्टा. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे. इथले नेते मुद्द्यांवर भांडतात पण सभ्यतेची पातळी कधीच सोडत नाहीत. पण हीच राजकीय शालीनता आता कमी होऊ लागली की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी एक अपशब्द वापरल्याचा आरोप महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. या प्रकरणी आशिष शेलारांविरोधात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. मी तक्रार दिलेली आहे. त्यांनी मुंबई पोलीस नेहमीच तत्परतेने काम करतात. त्या तत्परतेने जी तक्रार दिली आहे त्याच्यात नक्की काय करायचं, FIR घ्यायचं की अजून ते पोलीस ठरवतील. केलेली शेरेबाजी वैयक्तिक नसून व्यवस्थेवर बोलल्याचा दावा शेलारांनी केला. मी अश्लील शब्द वापरला नाही, तो व्यक्तिगत कोणाला दाखवलेला उद्देशून बोललेलो नाही. महिलांना आणि महापौरांना तर नाहीच नाही, ते स्वयंस्पष्ट आहे. व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले तर त्याचं उत्तर देता येत नसेल तर स्वतःवर घेऊन त्याला भडकटवण्याचा प्रयत्न हा शिवसेनेचा आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी पवारांसाठी खुर्ची उचलल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवरून भाजप नेत्यांनी राऊतांना ट्रोल केलंय. यावर चिडलेल्या राऊत यांची ही जीभ घसरली. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही म्हणावं त्यांना, बरं का. ही गिरी बंद करा, बरं का. ही गिरी बंद करा. परत सांगतोय मी, अशाने तुमचं राज्य महाराष्ट्रात कधीच येणार नाही. ही विकृती आहे, तुमच्या डोक्यातला कचरा आहे. हा कचरा जर तुम्ही साफ केला नाहीत तर एखाद्या डम्पिंग ग्राउंडमध्ये लोक तुम्हाला गाडून टाकतील. भाजप नेते मोहित कंबोज यांनी राऊत यांच्या टीकेला शिवराळ भाषेतच उत्तर दिलंय. ऐसा है कि जिस इंसान को अपनी माँ में भी माशूका नजर आती है वैसे ही यही दिखते हैं. इससे ज्यादा मैं कुछ नहीं बोलना चाहूंगा. गेल्या 2 दिवसातल्या वक्तव्यांची ही मालिका पाहता नेत्यांचा संयम ढळू लागलाय की काय असा प्रश्न निर्माण झालाय. रामनाथ दवणेसह सुशांत सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई. यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते. मतदानाला अवघे काही तास उरले असताना काँग्रेसनं नागपूर विधान परिषद निवडणुकीत आपला उमेदवार बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली आहे. छोटू भोयरऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केलाय. उमेदवार बदलण्याबाबत पक्षश्रेष्ठींना पत्र देऊन संमती सुद्धा घेण्यात आलेली आहे. पत्रामध्ये जे लिहिण्यात आलेलं आहे ते पत्र मला पण प्राप्त झालेलं आहे. त्याविषयी मी भाष्य करू शकत नाही. ते अधिकार मान्य प्रांताध्यक्षांचे आहेत. परंतु शेवटी प्रांताध्यक्षांचं पत्र आम्हाला प्राप्त झाल्यानंतर त्या पद्धतीनं
पक्षाचा एक सेवक या नात्यानं आणि कार्यकर्ता या नात्यानं त्याचं पालन करणं आमचं काम असते आणि ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू. त्यावेळेस काँग्रेस पक्षाला जर असं वाटलं होतं की छोटू भुयार ही निवडणूक जिंकू शकतो आणि त्या आधारावर त्यांनी जर मला तिकीट दिलं असेल आणि कोणत्याही हालतीत भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्याच्या दृष्टीने जर त्यांना 9 तारखेला असं वाटत असेल की ही निवडणूक छोटू भुयार जिंकू शकणार नाही आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाने जर एखादा निर्णय केला असेल तर त्या निर्णयाला माझा विरोध नाही. मी त्या निर्णयाचं समर्थन करीन आणि मला असं वाटतं की आजच्या दिवशी एवढंच सांग. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिलासा देण्यात आलाय. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयाला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे. 13 डिसेंबरपर्यंत मोहोळ यांच्यावर गुन्हा दाखल करू नका असे आदेश पोलिसांना देण्यात आलेत. या प्रकरणी न्यायालयानं स्वतःच्याच निर्णयाला स्थगिती देत हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना दिलासा मिळालाय. आरोग्य विभागाच्या गट क च्या परीक्षेत सुद्धा घोळ झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. पेपर फुटी प्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईलमध्ये गट क साठी नोकरी लावलेल्यांची यादी सापडली आहे. त्यांच्याकडे आरोग्य विभागाच्या गट क च्या पेपर फुटीचे पुरावे सापडल्याची माहिती आहे. आरोग्य भरती परीक्षेतील घोटाळा साम टीव्हीच्या पाठपुराव्याचं हे यश म्हणावं लागेल. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकरांना साताऱ्याचा पुढचा खासदार करा अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केली आणि त्यामुळे सातारा भाजपला उदयनराजे नको झालेत की काय असा प्रश्न पडलेला आहे. बघूयात सातारा भाजपमध्ये नक्की चाललंय काय. सातारा भाजपला उदयनराजे नकोसे झाले. उदयनराजेंविरोधातील कुजबूज वाढली. साताऱ्यात शिजतोय राजेंच्या रिटायरमेंटचा प्लॅन. 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी सातारा भाजपची स्थिती अगदीच बेताची होती. लोकसभा निवडणुकीदरम्यान उदयनराजे आणि नंतर शिवेंद्रराजे भाजपत आले. शिवेंद्रराजेंचा विजय झाला. यानंतर जिल्ह्यातील भाजपला अच्छेदिन येऊ लागले. मात्र आता सातारा जिल्ह्यातील भाजप नेत्यांनाच उदयनराजे नकोसे झाले आहेत आणि त्यांनी ही भावना चंद्रकांत पाटलांना जाहीरपणे बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे पाटलांनीही यावर कुठलीही हरकत घेतलेली नाहीये. दादा मला असं वाटतंय की माढ्याचे रणजितदादा खासदार आहेत परंतु सातारा लोकसभेला पण रणजितदादा पण तिकडे जर तुम्ही त्यांना परत पाठवलं तर मला असं वाटतं की सातारा जिल्ह्याला पण सातारा लोकसभेला असाच खासदार आम्हाला पाहिजे. स्टेजवर हे विधान केल्यावर नंतर मात्र पावसकरांनी सारवासारव केली आहे. त्याचा विपर्यास करून काही न्यूज चॅनेलला चुकीच्या बातम्या आलेल्या आहेत. छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभेचे नेते आहेत आणि भविष्य काळात तेच राहतील. मात्र पावसकरांचं स्टेजवरील विधान ही साताऱ्यातील अनेक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आहे असं मत सकाळचे सहयोगी संपादक राजेश सोळसकर यांनी व्यक्त केलं आहे. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे या दोघांमुळं भाजपची ताकद जिल्ह्यात वाढली आहे असं एक चित्र वरकरने दिसत असतं तरी प्रत्यक्षात या दोघांचा पक्ष संघटन वाढवण्यास अजिबात उपयोग झालेला नाहीये आणि हेच यामुळे भाजपवासियांचं दुःख आहे. थेट प्रदेशाध्यक्षांकडे अप्रत्यक्षपणे उदयनराजेंची तक्रार आणि तीही जाहीर. त्यामुळे सातारा भाजपचे नेते उदयनराजेंच्या रिटायरमेंटचा प्लॅन आखतायत की काय अशी जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा. किल्ले रायगडावर शिवसमाधी समोर राख सदृश्य पावडर आणि पुस्तक पूजन करणाऱ्यांवरून वाद निर्माण झालाय. बुधवारी दुपारी पुण्याच्या 2 व्यक्ती राख सदृश्य पावडर आणि पुस्तकाचं पूजन करत असताना शिवप्रेमींनी पाहिलं आणि मग 2 बाजूंमध्ये जोरदार वाद निर्माण झाला. रायगडावरील शिवसमाधी समोर राख सदृश्य पावडर, शिवसमाधी समोर राख आणि पुस्तकाची पूजा. पुण्याच्या तरुणांविरोधात पोलिसात तक्रार. बघा तुम्ही
किल्ले रायगडावर पुण्यातून आलेल्या 5 जणांची पूजा शिवप्रेमींनी उधळून लावली आहे। किल्ल्यावर आलेले 5 जण शिवसमाधी समोर पूजा करत होते। त्यांनी पूजेसाठी राख सदृश्य पावडर वापरल्याचा आरोप शिवप्रेमींनी केलाय। या तरुणांची पूजा ही उधळून लावण्यात आली आहे। तरुण ती राख म्हणजे चंदन असल्याचा दावा करत होते, पण शिवप्रेमींना हा दावा मान्य नव्हता। हडकच आहे दादा तू या बाबा पुरंदरेची हाडकं इथं टाकायला आणली होती या नालायकांनी। त्याची ते चंदनामध्ये मिक्स केले ते हड आणि ते महाराजांच्या समाधीला लावत होते। किल्ले हे सर्वांची आपलं श्रद्धास्थान आहे, ही कुणाच्या बापाची प्रॉपर्टी नाहीये। त्याच्यामुळे किल्ल्यांवरती असं कोणाचं अस्थींचं विसर्जन आहे असेल किंवा कुणाच्या राखेचं विसर्जन आहे हे कदापिही होऊ दिलं जाणार नाही आणि महाराष्ट्रातला मावळा, महाराष्ट्रातला शिवसैनिक हे सहन करणार नाही। किल्ले रायगडावर अस्थि विसर्जन करण्याला शिवप्रेमींचा तीव्र विरोध आहे। कुणाच्या वैयक्तिक आस्थेपोटी किंवा कुणाच्या इच्छेपोटी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ करू नये अशी अपेक्षा शिवप्रेमी व्यक्त करतायत। राजेश भोसलेकर, साम टीव्ही न्यूज, किल्ले रायगड। बातमी नागपुरातल्या। नागपूरमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे। एम्प्रेस मॉलच्या 4थ्या मजल्यावर ही हत्या करण्यात आली आहे। काही दिवसांआधी मृत तरुणीने दुसऱ्या तरुणाशी विवाह ठरवल्यामुळे संतापलेल्या प्रियकराने हे पाऊल उचललंय। प्रेयसीनं दगा दिल्याची भावना त्याच्या मनात होती, त्याच रागातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय। त्या मुलीचं आणि आरोपी मुजाहिद याचे मागच्या 6 महिन्यापासून प्रेमसंबंध होते, परंतु मुलीने त्याच्यासोबत लग्नास नकार दिला होता। या गोष्टीवरून मुजाहिद तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी तिला प्रेशराईज करत होता, पण मुलीने नकार दिला असल्यामुळे त्याने रागाच्या भरात तिला तिचा जी सलवार सूट आणि ती ओढणी घातली होती त्या ओढणीनेच तिचा गळा आवळून मर्डर केलेला आहे अशी त्यांनी कबुली दिली होती। मोबाईलसाठी अल्पवयीन मुलानं आतेभावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये घडलाय। आजोबांनी आतेभावाला नवीन फोन घेऊन दिला, पण आपल्याला दिला नाही या रागातून त्यानं कृत्य केलंय। अल्पवयीन तरुणानं आपल्या आतेभावाला आधी विहिरीत ढकललं, त्यानंतर दोराच्या मदतीनं विहिरीत उभ्या असलेल्या भावाच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली आहे। नाशिक महापालिका हद्दीतल्या शाळा 13 डिसेंबर पासून सुरू होणार आहेत। इयत्ता 1ली ते 7वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागानं घेतलाय। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे। जेजुरी गडावर 6 दिवस घटस्थापना करून साजऱ्या होणाऱ्या चंपाषष्ठी यात्रेची आज सांगता होती आणि या वेळेला लाखो भाविकांनी जेजुरी गडावर येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। दिल्लीतल्या सिंघू बॉर्डरवर सुरू असलेलं शेतकरी आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय। प्रचंड बहुमतानं सत्तेत आलेल्या मोदी सरकारला 3ही कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडणाऱ्या या आंदोलनाची इतिहासात सुद्धा नोंद घेतली जाईल। शेतकऱ्यांचं ऐतिहासिक आंदोलन मागे, शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या पूर्ण, मोदी सरकारला नमवण्यात यश। एप्रिल 2011 मध्ये अण्णा हजारेंनी तत्कालीन यूपीए सरकार विरोधात आंदोलन सुरू केलं। त्यानंतर सर्वाधिक चर्चा कुठल्या आंदोलनाची झाली असेल तर गेल्या नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची। आंदोलन गुरुवारी मागे घेण्यात आलं असलं तरी याचे दुर्गामी परिणाम होणार यात वाद नाही। गेल्या वर्षी 25 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील टिकरी आणि सिंघू बॉर्डरवर हे आंदोलन सुरू झालं। पंजाब, हरियाणा आणि पश्चिम यूपी मधल्या शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्याविरोधात एल्गार पुकारला। सरकारनं आधी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला। हरियाणा आणि उत्तर प्रदेश मधील आपली सत्ता वापरण्याचाही प्रयत्न झाला। देशातील अन्य राज्यातील लोकांना वाटलं आंदोलन 2-3 दिवस चालेल, नंतर हे शेतकरी घरी जातील, पण तसं घडणार नव्हतं। हे शेतकरी आपलं चंबू गबाळ घेऊनच आले होते। सिंघू बॉर्डरवर तंबू ठोकले गेले।
तिथे तात्पुरतं स्वयंपाकघरही मांडण्यात आलं. विशेष म्हणजे राजकारण्यांना शेवटपर्यंत आंदोलनाच्या मंचावर प्रवेश देण्यात आला नाही. नंतर राकेश टिकैत या आंदोलनाचा चेहरा बनले हे खरंय, पण त्यांच्यावर कुठलाही आरोप करणं सत्ताधारी पक्षाला जमलं नाही. या वर्षातील गुरु नानक जयंतीला पंतप्रधान मोदींनी सकाळी सकाळी देशाला संबोधित केलं आणि तिन्ही शेती कायदे बिनशर्त मागे घेण्याची घोषणा केली. आंदोलनातील शेतकऱ्यांसाठी हा अतिशय मोठा विजय होता, कारण 2014 पेक्षाही अधिक बहुमतानं सत्तेत आलेलं मोदी सरकार कुठल्याही प्रकारच्या विरोधाला फारसं जुमानत नाही. इतक्या महाकाय सरकारला कायदे मागे घेण्यास भाग पाडणाऱ्या या शेतकऱ्यांची नोंद इतिहास घेईल यात शंका नाही. छप्पन्न इंचाची छाती असलेल्या नेत्यांनाही चिकाटी आणि धैर्याच्या जोरावर नमवता येतं असा संदेश या आंदोलनामुळे भविष्यातील आंदोलकांमध्ये गेलाय यात शंका नसावी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे सर्वांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. आफ्रिका खंडामध्ये या व्हेरियंटचे रुग्ण सापडू लागल्याने चिंता वाढली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर 31 जानेवारी 2022 पर्यंत नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वाढता धोका पाहता ही सेवा सुरू करण्याच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. DGCAनं जारी केलेल्या परिपत्रकात याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. आता बातमी आहे एका शाही विवाहाची. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ लग्नबंधनामध्ये अडकलेत. राजस्थानमधल्या सवाई माधोपूर इथल्या सिक्स सेन्स फोर्ट इथं त्यांचा शानदार विवाह सोहळा पार पडलाय. सोहळ्यासाठी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या शाही विवाह सोहळ्याचे फोटो विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेत. विशेष म्हणजे काही तासात त्यांच्या फोटोंना लाखो लाईक्स मिळालेत. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. पेट्रोल दरवाढीमुळे सगळेच त्रस्त आहेत. आपल्यातले बहुतांश जण सरकारच्या नावानं खडे फोडून पेट्रोल भरतातच, पर्यायही नसतो. पण औरंगाबादच्या एका धुरंधरानं यावर नामी उपाय काढलाय. बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट. पेट्रोल परवडेना म्हणून घेतला घोडा. औरंगाबादच्या धुरंधराची आयडिया. ऑफिसला येणं जाणंही घोड्यावरच. औरंगाबादच्या रस्त्यांवर धावणारा हा रुबाबदार घोडा बघा. तुम्हाला वाटेल हा घोडा कोणत्या तरी लग्न मंडपाकडे निघालाय, पण तसं नाहीये. हा घोडा वाहतुकीचं साधन म्हणून वापरण्यात येतोय. हे आहेत औरंगाबाद जवळ राहणारे शेख युसुफ शेख ताजुद्दीन. गेल्या काही महिन्यातील पेट्रोल दरवाढीनं ते आपल्यासारखेच प्रचंड त्रस्त झालेत. पण त्यांनी यावर एक नामी उपाय शोधून काढला. थेट घोडाच विकत घेतला. 2-3 महीने की तनख्वाह नहीं मिल रही थी और ड्यूटी रोज थी और मेरे पास है ना फैशन प्लस गाड़ी थी सर, वो एवरेज बराबर दे रही नहीं थी, काम निकाल दे रही थी. तो उसके अंदर मैंने क्या सोचा कि यार मैं क्यों घोड़ा खरीदूं. घोड़ा खरीदा मैंने. घोड़ा इसलिए खरीदा कि जब अभी सर मुझको 2,500 से 3,000 रुपए बचत हो रही सर हर महीने. औरंगाबाद शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मिटमिटा गावात ताजुद्दीन राहतात. शहरातील एका कॉलेजमध्ये ते लॅब टेक्निशियन आहेत. कॉलेजच्या पार्किंगमध्ये त्यांनी घोडा बांधण्यासाठी खास सोय करून घेतली आहे. इसकी तरफ देखने की जरूरत नहीं. सुबह में चारा डाल दो, शाम में चारा डाल दो और दोपहर में पानी पिला दो. फर्स्ट क्लास. और हमारे इधर जंगल है, थोड़ा खोल दिए उसको तो खा के भी आता सर. घर छोड़ के जाता नहीं कहीं. केवळ ऑफिसला जाण्यासाठीच नाही तर बाजारात जाणं असो किंवा कुणाला भेटण्यासाठी जाणं असो, ताजुद्दीन घोड्यावरूनच जातात. पण घोड्याचा खुराकही स्वस्त नाहीये बरं का. प्राणी म्हटलं की त्याची निगा राखणं आलंच. सांभाळ, लसी, औषधं असं सगळंच. एकूणच काय, प्राण्याची आवड पाहिजे. ताजुद्दीन यांचं उदाहरण बघून तुम्हीही घोडा घेण्याचा विचार करत असाल तर त्याचाही मेंटेनन्स असतो हे विसरू नका. माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, औरंगाबाद.